नमस्कार सगळ्यांना. सध्या तुम्ही बघताय की एक ट्रेंड चालू आहे. काही वर्षापूर्वी समजा की तुम्ही जानेवारीमध्ये म्हणजे वर्षभरापूर्वी जावाचा ट्रेंड, स्प्रिंग बूटचा ट्रेंड हा असा होता. आणि रॅपिडली आता डेटा सायन्स, त्यानंतर डेटा ॲनालिटिक्स या सोर्सची सगळ्यामध्ये डिमांड चालू आहे. असं दाखवलं जातं आहे का ते खरंच अस्तित्वात आहे? कारण इंस्टाग्राम झालं, यूट्यूब व्हिडिओ झाले, बाकीचे जे लोक झालेत ते आपल्याला इन्फ्लुअन्स करतायत का खरंच तसं चालू आहे? कारण AI मुळं काय झालं, को-पायलट आलेलं आहे, ChatGPT आलं, त्यामुळं त्यांना आपण प्रॉम्प्ट टाकले की ते कोड करून देत आहेत. आणि मग त्यानंतर बऱ्यापैकी ॲप इनबिल्ट डेव्हलप करत आहेत वेगवेगळे AI वापरून. मग त्यानंतर एंट्री होते ती डेटा ॲनालिटिक्सची, डेटा सायन्सची, जिथं असं दाखवलं गेलं की कंपन्या सगळ्या चालतात त्या डेटाबेसवर चालतात. म्हणजे की त्यांची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते तर त्या डेटामध्ये शेअर केली जाते आणि त्यानुसार बिझनेस पुढे किती ग्रोथ होणार आहे, डिग्रोथ होणार आहे का, एव्हरी बिझनेस ॲस्पेक्ट डेटामध्ये सेव्ह असतात. त्यामुळं म्हटलं गेलं की डेटा सायन्स करा, त्यामध्ये भरपूर पैसा आहे आणि व्हॅकन्सी पण निघत चाललेल्या आहेत. तर ॲक्च्युली मी बघितलं तर मला काय एवढं वाटत नाही की व्हॅकन्सी वाढत गेलेल्या आहेत किंवा काय. एक कदाचित असं असू शकतं की एक प्रोपॅगंडा म्हणतो ना की जो सगळीकडे पसरला जातो की आता या रोबोट्स आलात, AI आलेले आहेत, त्यामुळे ना डेव्हलपरचा जॉब अस्तित्वात धोक्यात येईल. अरे मग डेटा एंट्रीचा कसं वाढेल मग जॉब? जर डेव्हलपर कमी होत असेल तर डेटा एंट्रीस घेऊन काय करणार आहेत? एवढं कसं जॉब वाढणार आहे मग डेटा एंट्रिक्सचा? म्हणजे की कोणीतरी येतं, बोलून जातं, मग बाकीचे लोक इन्फ्लुअन्स होत आहेत. तर हे खरं आहे का खोटं आहे? मला सांगा की नक्की काय डेटा ॲनालिटिक्स किंवा डेटा सायन्स हे वर जाईल का जो डेव्हलपर आहे ते जॉब इन्क्रीज होतील? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून सांगा. किंवा मी त्यावर तुम्हाला एक क्विज देईल किंवा पोल देईल, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि आपलं मत तुम्ही कळवू शकता. नमस्कार.